गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी 25 डिसेंबर क्रिसमसचं गिफ्ट खुशखबर आहे. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता सरकारने जमा केलेला आहे. हा हप्ता कसा चेक करायचा आहे या संदर्भातही आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला फायनली सरकारने पैसे पाठवलेले आहेत. तुम्हाला हे पैसे आलेत की नाही चेक करायचं आहे. सविस्तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. त्याचबरोबर बँका ज्या आहेत त्या बंद असणार आहेत. लाडक्या बहिणींना मेसेज येणार नाही. सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातल्या सर्व नवीन अपडेट, त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे. चला तर मग सबस्क्राईब करा. सुरुवात करूया व्हिडिओला आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. तर या ठिकाणी पहा, राज्याच्या ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतःही माध्यमांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक्सवर स्वतःही माहिती पोस्ट केलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरच्या हप्ता संदर्भातली खुशखबर. महिलांना ज्या गोष्टीची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, खूप दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होत्या, तो हप्ता सरकारकडून जमा करण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे. डिसेंबरचा जो हप्ता आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जो आहे तो कालपासून वितरणास सुरुवात झालेली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडमने ही माहिती दिलेली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी महिला सन्मान निधी, लाडकी बहीण योजनेचा जो महिला सन्मान निधी आहे, डिसेंबरचा हप्ता आहे, तो फायनली वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. हे जे पैसे आहेत ते दुसऱ्या टप्प्यातील पैसे आहेत. पहा, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात निधी वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पैसे जे आहेत ते महिलांना वितरित करण्यात येत आहेत. पाहू शकता बँकांपुढे जे आहे ती गर्दी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिला पैसे पडले की त्या ठिकाणी लगेच रांगा लावतात, गर्दी करतात. पण पहा, आज क्रिसमसची बँकांना सुट्टी असणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँकेच्या माध्यमातून तुम्हाला काढता येणार नाही, परंतु पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला वितरित करण्यात आलेले आहेत सरकारकडून. कालपासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि पैसे प्रत्यक्षरित्या महिलांच्या अकाउंटला पाठवण्यात येत आहेत. इथं पाहू शकता एक्सवर ही माहिती पोस्ट करत आदिती तटकरे मॅडमनं माहिती दिलेली आहे की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते सरकारने टाकलेलं आहे, महाविकास आघाडीनं टाकलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे पुढे चालू आहे. पुढचे 5 वर्ष ही योजना चालू असणार आहे. प्रत्येक महिन्याला महिलांना जे आहे ते पैसे मिळणार आहेत. महिला सन्मान निधी जो आहे तो सरकारकडून देण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते थांबवण्यात आलेले होते. पण आता ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू झालेली आहे आणि ही प्रक्रिया रात्रीपासून सुरळीत चालू झालेली आहे. महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी ही सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे. क्रिसमसचं हे गिफ्ट असणार आहे. 25 डिसेंबर रोजी महिलांच्या अकाउंटला रात्रीच पैसे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत. इथं पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना या ठिकाणी पैसे देण्यात येत आहेत. 67,92,292 भगिनींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे आणि नक्कीच ही मोठी अमाऊंट असणार आहे, मोठी रक्कम असणार आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे येणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात. दुसऱ्या टप्प्यातील हे निधी वितरण आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होत आहे. सरकारने हा मोठा निर्णय काल घेतलेला आहे.
डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला नेमके पैसे किती येणार हा महत्त्वाचा प्रश्न. या अगोदर ऑक्टोबर-नोव्हेंबरचे ज्या महिलांना पैसे आलेले नव्हते अशा महिलांना मागचे पैसे देखील येतील पहा. म्हणजेच मागचे 3,000 रुपये, ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000. त्याचबरोबर आत्ता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये एवढा येणार. 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता येणार. आता संक्रांतीच्या गिफ्टचं काय झालं हेही आणखीन ऑफिशियलरित्या जाहीर झालेलं नाही. 3,000 रुपये सरकार पाठवणार होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबर ज्याप्रमाणे पाठवले त्याचप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार होता. परंतु आता सध्या तुर्तास तरी जो आहे तो या ठिकाणी फक्त आणि फक्त 1,500चाच हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला कालपासून म्हणजे 24 डिसेंबरपासून वितरित करण्यात येत आहे. 67,92,292 महिलांना हे पैसे वितरित करण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता यासाठी 17,000 कोटींची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा 2,100 रुपये कधी मिळणार, तर याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे की 2,100 रुपये जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि मग लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. तर आता तुमचा प्रश्न असेल कालपासून पैसे मिळायला सुरुवात झाली मग लाडक्या बहिणींना मेसेज का आलेले नाहीत. बऱ्याच बहिणींना मेसेज आलेले नाहीत, मग पैसे कुठे चेक करायचे. पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून सर्व बहिणींना पाठवण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकाच दिवशी सर्वांना तर पैसे येणं शक्य नाही. आकडा खूप मोठा आहे. त्याच कारणामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळतील. परंतु बँका बंद आहेत. क्रिसमसची सुट्टी असल्याकारणाने बँका बंद असल्याकारणाने लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे येतील. पण पहा मेसेज तुम्हाला काही वेळा लवकर येत नाही, त्यामुळे डायरेक्ट अकाउंटला चेक करा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत का. मागचा ज्यावेळेस ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता आला होता त्यावेळेस वैयक्तिक मला जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा मेसेज आलेला नव्हता की तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत. परंतु जेव्हा मी अकाउंट चेक केलं त्यावेळेस मला लाडकी बहीण योजनेचे पैसे तिथं पाहण्यास मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला चेक करा की पैसे जमा झालेले आहेत की नाही. मेसेज येत नाहीत, कधी कधी मेसेज येण्यास उशीर होतो, मेसेज येत नाहीत परंतु पैसे आलेले असतात. त्यामुळे चेक करा तुम्हाला पैसे आलेत का, कारण कालपासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना हे पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व महिलांच्या अकाउंटला सरकारकडून पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मेसेजला कधी कधी उशीर होतो, त्यामुळे डायरेक्ट अकाउंट चेक करणं कधीही चांगलं. चला मग तुम्हाला पैसे आलेत की नाही हे अकाउंटवर चेक करा. तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भातल्या आणखीनही काही महत्त्वाचे अपडेट असतील संक्रांतीच्या गिफ्ट संदर्भात, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात, त्या सर्व माहिती आणि सर्व अपडेटसाठी सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.